जामगाव येथील निवृत्ती धस विद्यालयाचा विद्यार्थी निखिल काशिबा तांबे अवघ्या 22व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण। देवीदास धस यांच्या हस्ते शाळेत केला सत्कार। आज मराठीचे मुख्य संपादक अविशांत कुमकर यांनी निखिलच्या यशाचे रहस्य जाणून घेण्यासाठी बातचीत केली आहे, पाहूया। नुकतीच यूपीएससीची परीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये जवळच असले औरंगाबाद येथील निखिल काशिबा तांबे यांनी ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण यश मिळवले आहे। तो जामगाव येथील निवृत्ती धस विद्यालयाचा विद्यार्थी आहे। नालंदा विद्यालय आष्टी इथलाही विद्यार्थी आहे। आपल्यासोबत निखिल आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं शिक्षण घेतलं, काय सांगाल? माझं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे झालं। तेथे मी म्हणजे नर्सरीपासून ते 10वीपर्यंत मी माझ्या मावशी आणि काकाकडे होतो। ते दोघेही शिक्षक आहेत। त्यांचे नाव श्री भाऊसाहेब बाबूराव वाघमोडे आणि सविता भाऊसाहेब वाघमोडे आहे। त्यांनीच मला UPSCबद्दल सुरुवातीला परिचय करून दिला। अगदी 6वी 7वीच्या वर्षात मला त्याबद्दल माहीत होतं। नंतर 10वीला मला 91.6% होते। CBSEत होतो मी। वर्गात माझा 3रा क्रमांक होता। नंतर मी 11वी 12वी केली सायन्समध्येच केली। ग्रॅज्युएशनही सायन्समध्येच केलं। अभ्यास कसा केला तर अभ्यास मी सेल्फ स्टडीज केला। माझा असा एक प्लॅन होता की आपलं एक गोल आहे, त्यासाठी आपण ते अचीव करायसाठी एक स्ट्रॅटेजी होती, डिसिप्लिन। म्हणजे डिसिप्लिन असलं तर आपण ती स्ट्रॅटेजी फॉलो करतो। ह्या 3 प्रॉन्ज अप्रोच म्हणेन मी। ह्या अप्रोचने आपण ते कोणतीही सक्सेस शाळा महाविद्यालय आणि UPSCची कशा पद्धतीने तयारी केली, अभ्यास कशा पद्धतीने करायचा? सुरुवातीला मी UPSCचा सिलेबस बघितला, प्री आणि मेन्स सिलेबस बघितल्यावर मी मागच्या वर्षी जे क्वेश्चन्स असतात UPSCचे ते ॲनालाइज केले आणि UPSC काय विचारते, काय नाही विचारते, कशावर जास्त भर आहे याच्यावर भर दिला। नंतर जी बुक लिस्ट अशी UPSCची ते वाचली। मी असंच सांगेल की एका विषयाचे वेगवेगळे पुस्तक वाचण्यापेक्षा आपण एकच पुस्तक अनेकदा वाचलं। रिव्हिजन ही फार महत्त्वाची आहे, कारण की ही जी प्रोसेस असते UPSCची वर्ष लॉंग असते आणि तुम्हाला रिव्हिजन शिवाय उपाय नाहीच आहे। रिव्हिजनद्वारे आपल्याला 30 गोष्ट अनेकदा वाचल्यावर आपल्या ते लक्षात राहतं आणि त्याद्वारे आपण त्या परीक्षेत यश मिळवू शकतो। माझा म्हणजे दुसरा प्रयत्न आहे आणि रिव्हिजनमुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो आणि ते रिटेन्शन कॅपॅसिटी आपण जे म्हणतो ती माझी वाढली आहे। अवघ्या 22व्या वर्षी तुम्ही हे संपादन केलं, तर तुमच्यासारखे असे अनेक विद्यार्थी आहेत, ते सुद्धा अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहेत, पण ते यश काय मिळत नाही, त्यांच्यासाठी काय सल्ला सांगा? मी सांगेल की म्हणजे फेल्युअर आल्यावर 2 ऑप्शन असतात, एक पश्चाताप असतो आणि एक प्रायश्चित असतं। पश्चातापमध्ये म्हणजे आपण कायम माझं झालो नाही याच्यावर आपण डोकं फोडत असतो। त्यापेक्षा प्रायश्चितमध्ये आपण चुकांना सुधार करतो। मी माझ्या पहिल्या प्रयत्नात माझी मेन्स क्लिअर झाली नाही, 5 मार्कांनी क्लिअर झाली नाही। मी काय केले, मी माझ्या चुका ॲनालाइज केल्या, काय चुका झाल्या आणि त्याच्यावर इम्प्रूव्ह केलं। आणि मी अजून एक गोष्ट केली की मी काय चुका करू शकतो याचंही ॲनालाइज केलं आणि त्या चुका मी प्रिव्हेंट केली। ही माझी एक अप्रोच होती। जर फेल्युअर आलं, तुम्ही जर ही अप्रोच म्हणजे ज्यांचं नाव फायनलिस्टमध्ये नाही आलं किंवा ज्यांची प्री किंवा मेन्स क्लिअर झाली नाही, त्यांनी जर ही अप्रोच जर पाहिली तर नक्कीच त्यांना सर्वांना यश प्राप्त होईल। याच्यात कोणाला श्रेय देणार तुम्ही? आतापर्यंत जे मिळवलेले यश आहे त्याचं कोणाला वाटतं? मी माझ्या आईवडिलांना आणि मावशी आणि काकांना याचे श्रेय किंवा देखील बघितलं का आपण ग्रामीण भागात जरी असलो तरी यश हमखास मिळतं, परंतु त्यासाठी मेहनत महत्त्वाची असली तर त्यांनी सांगितले। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी.